नमस्कार. जयश्रीज रेसिपीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर कधी-कधी आपल्याला सकाळी जेवणामध्ये काय बनवायचं आणि मुलांना टिफिनमध्ये काय काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तर आज आपण अगदी घरी उपलब्ध असतो त्या कडधान्यापासून चवळीची उसळ बनवणार आहोत. तर ही चवळीची उसळ अप्रतिम लागते खायला आणि झटपट देखील तयार होते. तर ही काळ्या ब्याची चवळी मी इथे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. चवळी बाजारातून घेताना अशी ही काळी ब्याची घ्यायची, म्हणजे ती चवीला अप्रतिम लागते. पांढरीपेक्षा अशी काळ्या ब्याची चवळी घ्यायची. तर ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवली होती. आता ते कुकरमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून हळद, मीठ घालून त्याच्या 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे 2 शिट्ट्या आपल्या झाल्या आहेत आणि थोडीशी वाफ पण गेली आहे. तर आपण चेक करूया चवळी शिजली की नाही. तर इथं पाहू शकता तुम्ही चवळी अगदी आपली एकदम मस्त अशी मुलायम शिजलेली आहे. आता आपण लगेच फोडणीची तयारी करूया. इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तेल घातलं आहे. तेल छान तापल्यावर त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडीशी जिरे यामध्ये घालायचं आहे. जिरे मोहरी अशी तेलामध्ये तडतडली की फोडणी अगदी खमंग अशी लागते. आता यामध्ये आपण 1 मी इथं मिरची कट करून बारीक घेतलेली आहे ते यामध्ये घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरची तुम्ही कमी अधिक केली तरी देखील चालेल. आता ती मिरची तेलामध्ये छान अशी तळली गेली की थोडासा कढीपत्ता घालूया. कढीपत्ता छान असा त्यामध्ये भाजला की ह्यामध्ये आपण इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक कट केलेले आहेत ते यामध्ये घालून एकसारखं आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. तर हा कांदा आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचा, थोडासा त्याचा कच्चेपणा कमी करायचा आहे. तर इथे आपला कांदा छान असा भाजला आहे. आता इथे आपण 1 मीडियम आकाराचा टॅमॅटो बारीक कट केलेला ते यामध्ये घालायचा आहे आणि टॅमॅटो छान असं तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर टॅमॅटोसुद्धा तेलामध्ये छान असा शिजलेला आहे. इथे मी 4-5 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर, आलं हे सगळं खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून घेतलेलं आहे. ते हे तेलामध्ये घालून आपण छान असं परतून घेऊया. आता इथे आपण सुके मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा कांदा लसूण चटणी घालत आहे. 1 चमचा आपलं घरचं साठवणीचं लाल तिखट ते यामध्ये घालूया. तुमच्याकडे जे मसाले उपलब्ध असतील, साठवणीचं लाल तिखट असेल ते यामध्ये तुम्ही वापरू शकता. जिरे धनेपूड 1 चमचा, हळद पाऊण चमचा आणि इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला घालत आहे. तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील इथे वापरू शकता. ह्याच्याने भाजी अप्रतिम लागते चवळीची. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया. तर मिनिटभर परतून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे सर्व मसाले आणि चटणी ह्या पाण्यामध्ये छान असं तेल सुटूस्तोवर शिजवून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही कट किती छान ह्याला आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण थोडीशी चवीपुरतं मीठ घालून हे एकजीव करून घेऊया. मीठ आपल्याला बेतानंच घालायचं आहे, कारण शिजवताना आपण चवळीमध्ये मीठ वापरलं होतं. आता ही शिजवलेली चवळी ह्यामध्ये घालून सर्व घ्यायची आहे किंवा तुम्ही टेस्ट करूनसुद्धा मीठ यामध्ये वापरू शकता. आता हे आपण सर्व एकजीव करून घेऊया. तुम्हाला जर ग्रेव्ही टाईप ही चवळीची उसळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही 1 कपभर पाणी घालू शकता. तर मी इथं टिफिनमध्ये बनवत आहे त्यामुळे थोडंसं यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण छान असं ह्याची 1 वाफ काढून घ्यायची आहे. तर 5 मिनिटं आपण ह्याची 1 वाफ काढून घेतली. तर इथे आपली चवळीची उसळ अगदी रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी नवीन असल्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर मी नवीन रेसिपी अपलोड करत असते नेहमी
आणि साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटनसुद्धा नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा रेसिपी अपलोड केली की तुमच्या स्क्रीनवरती त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करू शकणार. तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोवर खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.